नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. खरं तर प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच सर्व पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार हे सर्व खरं तर आता प्रचारात गुंतलेले आहेत, कारण काही दिवसावर निवडणूक येऊन ठेपलेली आहेत. मानदेश भूषण परिवाराने वेगवेगळ्या उमेदवारांशी निवडणुकीच्या मैदानात का उतरलेले आहेत अशा संदर्भात चर्चा केलेली आहे. आता आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते मान तालुक्यातील पळशी गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत, मानसिंग खडे आहेत. सर्वजण त्यांना बापू म्हणतात. आज बापू यांना त्यातूनच आज त्यांच्याशी सुसंवाद साधणार आहोत. नमस्कार बापू. नमस्कार. खरं तर पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुमच्या उमेदवारीची आणि तुमच्या लोकप्रियतेची चर्चा आज पळशी गणात सुरू आहे. काय कारण आहे त्या पाठीमागा? पहिल्यांदा मी माझे नेते व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर आमच्या बहिणींचा लाडका दादा अजितदादा त्यांना पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आज मला पळशीगाणातून उमेदवारी देत असताना माझ्या पळशीगाणाचा उमेदवारीचा विचार करून, राजकारणाचा विचार करून, एक 4 गोष्टीचा विचार करून मला उमेदवारी दिली गेली. त्यामध्ये सातत्य, समन्वय, संवाद आणि संपर्क या 4 गोष्टीचा विचार माझ्या नेतेमंडळींनी करून ही मला उमेदवारी दिलेली आहे. त्यामध्ये मला ही जनतेने उमेदवारी दिलेली आहे. जनतेच्या प्रश्नाशी लढणारा नेतृत्व असल्यामुळे मला उमेदवारी मी स्वतः न मागता किंवा मी न काय करता मला जनतेने उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे मी जनतेसाठी लढणार आहे. तसं तुम्ही सांगितलं की समाजकारणात राजकारणात आहात. मग आता तुम्ही ग्रामपंचायत सोसायटीला वगैरे कसा तुमचा राजकीय प्रवास आहे? मी सोसायटीमध्ये काम करत होतो. मी सोसायटीमध्ये चांगल्या प्रतीने काम केलेलं आहे. लोकांना मी माझ्या कालावधीमध्ये पीक कर्ज वाटप असू द्या, घर निवास असू द्या, परत शेतीसाठी लागणारा गोटा, जनावरांचा गोटा, गाया घेण्यासाठी काय कर्ज असू द्या, मी माझ्या पातळीवर भरपूर प्रमाणात वाटप केलेले आहे. त्याचबरोबर माझ्या काळामध्ये मी लोकांना डिव्हिजन फंड वाटलेला आहे की ज्या आजपर्यंत माझ्या पळशी कोशेतील सोसायटीकडून कधीही माझ्या सभासदांना नफ्याचा डिव्हिजन भेटला नव्हता, तो मी माझ्या काळामध्ये वाटलेला आहे. बरं, ग्रामपंचायतीकडे तुम्ही आहात का? मी ग्रामपंचायतीकडे पण आहे. मी ग्रामपंचायतीमध्ये मी आल्यानंतर मी माझ्या काही गोष्टींना, म्हणजे काही गोष्टी आमच्या राजकारणात होऊन गेल्या, त्या राजकारणाचा तोटा थोडा मला बसला की मी सत्तेत निवडून आल्यानंतर काही गोष्टी राजकारणात घातल्यानंतर मी विरोधात राहिलो गेलो. तरीही मी माझ्या ताकदीवर आणि माझ्या स्वबळावर मी गावामध्ये ज्या ठिकाणी जितकं काम करता येईल, कोणत्याही स्वरूपात किंमत मोजली तरी मी त्या ठिकाणी न माघारी घेता मी माझ्या ताकदीवर जेवढं होत आहे तेवढं मी काम करत राहिलेलो आहे. आणि माझ्याकडे काही कालावधी आहे, त्यामध्ये मी ते काम करत राहणार आहे. त्यामध्ये मी कुठेही थांबणार नाही. बापू, दुसरा एक प्रश्न आहे की खरं तर आता पंचायत समिती गणात दुसरा एक उमेदवार आहे, विरोधी पक्षाने दिलेला आहे आणि तुम्ही त्या गावातले आहात. खरं तर ते विकासाची कामं घेऊन चाललेले आहेत, ते तुम्ही म्हणजे घेऊन जाणार आहात. तर तुम्ही काय कामं घेऊन जाणार जनतेच्या पुढे गणासाठी? कोणताही उमेदवार विकासाची कामं घेतच राहत असतो. तो विकास लोकांसाठी असतो, तो स्वतःसाठी नसतो. मी लोकांसाठी करत राहिलो आणि मी लोकांसाठी करणार आहे. मी स्वतःसाठी विकासाच्या नावाखाली काय करणार नाही. त्यामुळे गावातील काही कामं झाली असतील त्यामध्ये सकट आमचे माझे नेते, माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख साहेब यांनी त्या काळामध्ये पंकजताईंच्या, आदरणीय आमच्या पंकजताई आहेत, त्यांच्या ज्यावेळी त्या ग्रामविकास मंत्री होत्या त्यावेळी त्या ठिकाणी बंधाऱ्यांची काय असेल कामे ही ते फाईल आमच्या देशमुख साहेबांनी ओपन केली आणि ते कामं मिळवून दिले आहेत. त्यामुळे जे कामं आता जे गावात चालू आहेत किंवा जे कामं काही चाललेत
ती गावातील लोकांना माहित आहेत कुठल्या प्रकारे चाललेत कामं, सांगायची काही गरज नाही लोकांना. कोणी आणली काम कोणी आणलेत कामं, कसे आलेत, त्यात काय कामांचा कसा वापर होतोय, कामं कुठल्या पद्धतीने चाललेत, ते जे ठेकेदार कोण आहेत, हे सगळं माहित आहे. त्यामुळे मी जे काम करणार आहे ते लोकांसाठी करणार आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी आता ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे गावामध्ये काय झालेलं आहे की पंचायत समितीमध्ये येणाऱ्या काही गोष्टी आहेत, म्हणजे घरकुल असू द्या, विधवा महिलांच्या पेन्सिली किंवा विधवा महिलांच्या काही अडचणी असू द्या, पंचायत समिती पासून सुटणाऱ्या शेळी पालन असू द्या, जनावर पालन असू द्या, अशा काही गोष्टी त्यापासून पंचायत समितीमध्ये जाता, म्हणजे गोरगरीब लोकांना जाता येत नाही. हो, गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी पोचता येत नाही. गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये म्हणजे गेल्यानंतर माहिती नसतं कोणत्या टेबलला कोणत्या प्रकारे काम होतं. तर त्यांच्यासाठी मला जायचं आहे, कारण ती लोक माझ्यापर्यंत येतात. बापू मला ते असं मंजूर करून दे, बापू मला ते तसं मंजूर करून दे, बापू मला पहिला हप्ता आला नाही, दुसरा हप्ता माझा आणि थांबलेला आहे. तर त्या गोष्टीसाठी मला त्या पंचायत समितीमध्ये जाऊन ह्या लोकांच्या गोष्टी मला गावात जरी लोकांनी मला सांगितल्या तरी कुठेतरी एका गोष्टीनं आता चालू आधुनिक ह्याच्यावर मोबाईलवरून ह्या गोष्टी सुटाव्यात यासाठी मी उभा आहे. बरं, अजून काय असं वेगळे कामं वाटतात असावीत आपल्या गावात? म्हणजे आता पंचायत समितीच्या माध्यमातून सांगितले त्यावेळेला झुळकेकुंड काही वेगळे मला आता असतात, ते खाली तुमच्या पंचायत समिती माध्यमातून पोचवावे लागतात ना? बरोबर आहे. किंवा काय अजून वेगळं सुचवत आहे? हो का, मी एक लढाऊ कार्यकर्ता आहे. मी पहिल्यापासून कोणत्याही गोष्टीवर कधी माझा फोकस केला नाही. आणि मी ज्या लोकांचं माझ्याकडे काम येईल, गाणातलं म्हणतोय मी, गाणातलंच नाही, मला कुठूनही जरी फोन आला तरी मी त्या लोकांसाठी मी 24 तास मी त्यांच्या सेवेसाठी असतो. मी निम्म्या रात्री जरी मला फोन केला तरी मी, म्हणजे हे राजकारणासाठी किंवा राजकारण करावं, निवडणुका येतात जातात या निवडणुकीसाठी नाही. मी तुम्हाला आजही सांगतो ही माझी पहिली आणि शेवटची लढाई असेल. ह्यानंतर मानसिंग खाडे नाव कुठेही नसणार आहे. मला घरात राजकारण घ्यायचं नाही. घरात मला कंटिन्यू पिढ्याचं मलाच सगळं पाहिजे असं मला नको. मला पद हे मला पंचायत समिती आलं तर मीच, ग्रामपंचायत तर मीच, सोसायटी आलं तर मलाच पाहिजे. सगळं मला अजिबात नको. पण त्या पदामुळे आपल्याकडून एखाद्याचं जर चांगलं काम होत असेल तर त्या कामासाठी मी त्यासाठी उभा आहे की जेणेकरून पद मिळलं की एखादा अधिकारी असू द्या तो माझं काम करेल. आणि तो माझं काम म्हणजे शेतकऱ्यांचं काम किंवा माझ्या गावातील किंवा माझ्या गाणातील एखाद्याचं काम, आणि त्यासाठी मला काम करायचं आहे. बाकीचं मला महत्वाचं आहे की गोरगरीब किंवा सामान्य जनता आहे की जे तुम्हाला मतदान करणार आहे त्या लोकांची कामं झाली पाहिजे, ह्याच्यावर तुमचं जास्त लक्ष आहे. आणि 24/7 म्हणतात, कधी बापूला फोन करा, बापू उपलब्ध आहे. अजून एक प्रश्न आहे की खरं तर म्हणजे आता हे तुमचं गावात एक चर्चा होणं ठीक आहे, लोकप्रिय उमेदवार किंवा उमेदवार, पण गावात पण अशी चर्चा आहे तिकडं धामणी डाकणी किंवा ह्या परिसरात तुमच्या गाण्यात तिथं सुद्धा एक वेगळं पण आहे. तर नक्की त्या गावाकडून पण तुमची चर्चा किंवा बापू बापू म्हणण्याचं कारण काय? कारण काय असेल, तरुणाई माझ्या पाठीशी आहे. मी तरुणाच्या संपर्कात आहे. तरुणाच्या कोणत्याही कामामध्ये मी त्यांच्या बरोबर आहे. मला डाकणी असू द्या, धामणी असू द्या, पिंपरी असू द्या, जाशी असू द्या, मनकर्णवाडी असू द्या, वाक्य असू द्या, दिवड असू द्या, दिवडागवाडी असू द्या, नरबटवाडी असू द्या, हे आमची 9 गावं पळशी सकट 9 ते 10 गावं आमच्या पळशी गाणात आहेत. ह्या मी गाणापुरतं बोलतोय आता फक्त. ह्या गाणामध्ये मी कंटिन्यू काम करत राहिलोय. म्हणजे माझ्या विचार सकट नव्हता की मी ह्या पंचायत समितीला उभा राहील आणि ह्या गाणाची मला मतं मिळतील. काही लोकांचा दृष्टिकोन काय असतो की बाबा आपल्याला पुढे पंचायत समिती लढायची आहे, मग त्यासाठी तिथं जाऊन काय ते काम करायचं. मी कोणत्या पार्टीचा, कोणत्या समाजाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा कधीही पाहिलेला नाही. माझ्याकडं जो त्याची अडचण घेऊन आलाय आणि ज्याच्या अडचणीत जो खरा आहे त्याच्याच पाठीशी आजपर्यंत मी उभा राहिलो. मग तो दुसरा किती मोठा असला, जर अन्याय होत असला
तर त्याच्या बाजूने मी कधीही उभा राहिलेलो नाही. अन्यायाविरुद्ध लढणारे बापू आडू- अशी तुमची ओळख आहे. हो हो. धन्यवाद.